ज्या लोकांनी जरांगे नावाच्या बालिश माणसाला खोके आणून दिले त्यांना आम्ही खोके आणून दिलेच म्हणणार ना। ज्या खोक्यांच्या जीवावर हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनामधून दहशत माजवण्याचं काम, ओबीसीवर अन्याय करण्याचं काम या राज्यामध्ये सुरू आहे आणि वारंवार ते सुरू आहे। कुठंतरी आवाज दाबण्याचा, कुणी बोलायला लागलं की त्याच्या विरोधात बोलायचं आणि म्हणजे कुठलाच अभ्यास नाही। मागणी कुणाकडे करायची, कुणावर दबाव टाकायचा ते सोडून ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं, ओबीसी नेत्यांना दबाव टाकण्याचा, ओबीसी नेत्यांना गलीचे भाषेत बोलायचं, हे चुकीचं आहे ना। जरांगेने अभ्यास केला पाहिजे। खोके तर त्यांनी घेतलेलेच आहेत। त्यांनी स्वतःच मान्य केलं होतं की काहीतरी 100 खोके, मग त्यांच्या याच्यामध्ये 100 खोक्यांचा अपार झाला आहे म्हणून, आणि 100 खोक्याचा झाला असेल तर जास्तच त्याच्यापेक्षा 200-500 खोक्यांचा झाला असेल। त्यामुळे खोक्यांचा प्रश्न खरं तर त्यांना विचारला पाहिजे। त्यांनी 100 खोक्यांचा अपार झाला आहे म्हणून सांगितलं आहे ना, मग तुम्ही त्याच्यात रिॲलिटी काय आहे हे जरांगेंनाच विचारलं पाहिजे। हे बघा, रात्रीच खेळ चाले, रात्रीच्याला जर मंत्री येऊन भेटत असतील तर मंत्र्यांचं काम काय? रात्रीच्याला कोणते GR काढायचे, त्यांना रात्रीच्याला कोणते मोठमोठे निर्णय घ्यायचे? शेतकऱ्याविषयी घ्यायचेत, ओबीसीविषयी की काय दलिताविषयी घ्यायचेत, कोणाविषयी घ्यायचेत का मराठ्याविषयी घ्यायचे? रात्रीत काय चालतंय नेमकं? आणि तेही बंद दाराआड, मीडिया नसते, काही नसतं, फक्त मीडियाला मंत्री गेलेला कळतो, आल्याला कळतो। आणि मंत्री न आला तरी इव्हेंट करायचा, एखादा मंत्रीने आला तरी इव्हेंट करायचा आणि दुसऱ्या मंत्र्याला बोलायचं, मंत्र्यावर दबाव टाकण्याचा। हां, खोके मग ते खोके काय दाखवत नेत असतात का? खोके बरोबर ते जिथं जायचे तिथं जात असतील आणि खोक्याच्या जीवावरच एवढं सुरू आहे ना। आज एवढं म्हणजे मोठा त्यांनी स्वतः 100 खोक्यांचा आमच्या याच्यात अपार झाला आहे म्हणून सांगितलं आहे। पण 100 खोक्यात जर स्वतःच माणूस मान्य करत असेल तर कमीत कमी 200-500 खोक्यांचा त्याच्यामध्ये अपार। त्यांनी आरोप केला ना 100 खोक्याचा अपार झालेला, त्यात ते स्वतः इन्व्हॉल्व नाहीत ना, ते आरोप करतात, याचा अर्थ त्या खोक्याशी त्यांचं मग कोण आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे ना। याची तर केंद्र सरकारने, राज्य सरकारने CBI मार्फत, ED मार्फत खरी चौकशी केली पाहिजे। त्यांनी आरोप केला तर त्याची चौकशी केली पाहिजे। दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल ना। त्यांचे कोण सहकारी आहेत, त्यांचे कोण मित्र आहेत, त्यांचे कोण आंदोलन चालवणार आहेत, हे त्याच्यात काय आहे सगळं दूध का दूध पाणी का पाणी बाहेर येईल। त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारला माझी विनंती आहे, त्या खोक्यांची ED मार्फत चौकशी झाली पाहिजे, CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि या महाराष्ट्राला कळलं पाहिजे एक आंदोलन किती खोक्यात जातं आहे। एक आंदोलन म्हणजे महाराष्ट्राला आजपर्यंत असं आंदोलन कळलं नाही की त्याची खोक्याची भाषा आहे आणि इथून पुढं बी कळणार नाही। तसं एकमेव आंदोलन जे फक्त खोक्यांची भाषा करतं, म्हणजे ते खोक्यांची भाषा करतात, त्यामुळे त्यांची खोक्यांची चौकशी झाली पाहिजे। आमचं म्हणजे आमच्या मागं कोण शासकीय आहे? जरांगेच्या मागं तर आम्ही वारंवार सांगत असतो, मुख्यमंत्र्याचा हात आहे, तुतारीवाल्यांचा हात आहे, परंतु विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री यांना पूर्ण राज्याचं दायित्व दिलेलं असतं। 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, मराठा असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, यांना सगळ्यांना सारखा न्याय देण्यासाठी त्यांनी संविधानाने शपथ घेऊन राज्य चालवण्याची शब्द दिलेला असतो। आणि ते जर कुठेतरी एकाच समाजाची भूमिका मांडत असतील, एकाच समाजाच्या आंदोलनाचा लाड करत असतील आणि ते कुठलाच अभ्यास, मी तर मुख्यमंत्र्यावर आरोप आहे, मुख्यमंत्र्यांचाच कुठलाच अभ्यास नाही। मुख्यमंत्री दररोजच GR काढत असतील तर मुख्यमंत्र्यांना कुठली GR काढायचा नाही काढायचा अधिकार नसताना जर GR काढत असतील तर मुख्यमंत्र्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात त्यांनी जे GR काढलेत हे कोर्टात तर टिकले पाहिजे ना। म्हणजे काहीतरी समाजाला, प्रत्येक समाजाला फसवण्याचं काम, प्रत्येक समाजाला डोपरावर गुळ लावून गुळ दाखवण्याचं काम मुख्यमंत्री आणि ते शंभूराज देसाई करण्याचं काम करतात। आणि शंभूराज देसाईंना काल हाकेसर बोलल्याचा एवढा राग जर येत असेल तर शंभूराज देसाईंनी आजच्या हाकेसरांच्या प्रश्नावर उत्तर द्यावं की त्यांनी दारूचे गुत्ते दिले कुणाला। म्हणजे तुतारीवर आरोप करताय, तुतारीवर कसं काय आरोप करू शकता? कारण तुतारीचे सगळे व्यवहार तर तुम्हाला माहीत होते। हे बघा, तुतारीच्या पक्षामध्ये मी स्वतः होतो, परंतु त्यामुळंच मी तुतारीसोबत फारकत घेतलेली। तुतारी हा पक्ष अत्यंत जातीवादी, पक्षात गेल्याच्या नंतरच माणसाला कळतं, तोपर्यंत कळत नाही। मला सहानुभूती, मी म्हणायचो आदरणीय शरदचंद्र पवार साहेब पुरोगामी विचाराचे, जाणते राजे महाराष्ट्राला। आम्ही वारंवार सांगत आलो की 1993-94ला पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला, परंतु तो पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला नव्हता, ते विश्वनाथ प्रताप सिंग तत्कालीन पंतप्रधान यांनी लागू केला होता। म्हणजे यांना करावाच लागणार होता, नाईलाजाने यांनी ते इथं महाराष्ट्रात लागू केला। मग त्यामुळं आम्हाला वाटायचं की पवारसाहेब कुठेतरी आहेत बाबा, ओबीसींना न्याय देतील, याला देतील, त्याला देतील, पण पवारसाहेब जर घरातच सर्व पदं लागत असतील, सर्व त्यांचे नातवंडापर्यंत तयारी त्यांची असते। बघा, मी त्यावेळेस असतानाच मला हे जाणवलं, या मतदारसंघातील
प्रतिनिधींनं वायर म्हणजे जिथं कुठं नेटवर्क मिळत नसल्यामुळं त्यांच्या कारखान्याहून जर वायर इथं तुमच्या आंतरवाली सराटीत पुरवण्याचं काम केलं असेल तर ते काय फुकट तयार होत नाही ना. वायर जर इतक्या लांब तुम्हाला कनेक्शन द्यायचं म्हटलं त्याला काहीतरी खर्च येत असेल ना. आणि त्यांनी पूर्ण वेळोवेळी त्यांच्या कारखान्यावर बैठका होतात, त्यांचे कर्मचारी याला सपोर्ट करतात, त्यांचे कर्मचारी इथं संयोजन समितीमध्ये असतात. म्हणजे कुठंतरी यांचे खोके, यांची रसद, यांचा पाठिंबा असल्याशिवाय होणार नाही ना. आणि जरांगे उपोषणाहून उठल्याच्या नंतर जरांगेंना रातोरात बसवण्याचं काम या तालुक्याचे प्रतिनिधी आणि रोहित पवारांनी केलं. हे सगळं जग जाहीर झालेलं आहे ना. त्यांनी नाही म्हणून सांगावं, त्यांनी पुरावा द्यावा, कसं काय नाही दिलं तर. या सगळ्या गोष्टी पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत. त्यामुळं तुतारी जातीवादी आहे हे सर्व महाराष्ट्राला आता कळालेलं आहे.